त्या चुकीची दुरुस्ती करू शकतो. करम बहो करणिया घणी, आताही वाईट कर्म आहे, मागचे जुने कर्मही चांगलं नाही, आणि हे कर्माचा रोग प्रत्येक घटामागं लागलेला आहे. त्यामुळं भक्ती करण्याची, भगवंताचं नाम घेण्याचं इच्छा जित होत नाही. काय फायदा आपण म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये संतीला या विचारलं तर काय फायदा, भजन करा म्हटलं तर काय फायदा. अशा गोष्टी जीवनामध्ये बऱ्याच आहे, त्या आपण जे करतो त्याच्यात फायदा तोटा पाहतो का. मी म्हणतो तुम्ही तंबाखू खाता, काय फायदा. मग त्या गोष्टी आपण बिना फायद्याचं, ते तंबाखू, कोणी बिडी पिते, कोणी सिगारेट पिते. आता दारूमध्ये काय फायदा आहे मग, ज्याच्यामध्ये भयंकर नुकसान आहे, हानी आहे, ते आपण त्यालाही आपण पितो, मांस खातो, काय फायदा. या बऱ्याच गोष्टी आपण ज्यामध्ये काहीच फायदा नाही हे दिसून सुद्धा आपण करतो, आणि ज्या ठिकाणी फायदाच फायदा आहे त्या ठिकाणी आपण विचारतो काय फायदा. जीवनामध्ये सुखदुःख आपल्या हातात आहे. तुम्हाला कोणी सुखी करू शकत नाही, तुम्हाला कोणी दुःखी करू शकत नाही, केवळ तुमच्याशिवाय दुसरा कोणाच्या हातात नाही आहे. फक्त तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. एक नवीन जोडपं होतं, लग्न झालं, 1 वर्ष झालं लग्न होऊन. दोघांनी गुरु केला होता. मग मुलाच्या आईवडिलांनी म्हटलं की बा तुम्ही आता गुरुच्या दर्शनाला जा दोघंही बी. संयोगानं दोघांचे गुरु एकच होते. दोघंही पती पत्नी गेले गुरुला भेटण्याकरता. गुरुनी ओळखलं, कारण दोघांच्याही घरी ते जातच होते. मग मुलानं काय केलं, आपल्या पत्नीला गुरुपाशी बसवलं आणि प्रसादन माळ आणायला गेला, हार पाहिजे ना. मग तेवढ्यात गुरुंनी विचारलं, काय बेटी, कसं चालू आहे तुझं, सुखात आहेस ना. विचारल्यावर काही ती उत्तर देत नव्हती. मी तुला काय विचारत आहो बेटा, तुझं लग्न झालं तर संसार सुखात चालू आहे का. मोठ्या मुश्किलनं त्यांनी ठीक आहे असं उत्तर दिलं. म्हणजेच गुरुनी ओळखून घेतलं की ठीक नाही आहे, कारण हिला बोलायला एवढा वेळ लागला. मग काय झालं, पती चांगला नाही, नाही चांगला आहे. मग काही व्यसनी आहे, व्यसनी नाही. मग दुःख का, तर तिने काय म्हटलं, एवढी शंकराची पूजा करत होती, फूल वाहिले, दूध वाहिलं, सर्व वाहिलं, पण मनासारखा नवरा मिळाला नाही. तर मग काय आहे, दिसायला चांगला तर आहे, नाही दिसायलाही चांगला आहे, तुला कुठं नेत नाही फिरायला, तू जे मागतं ते आणून देत नाही, ते आणून देते. मग अडलं कुठं, सुखी का नाही, तुला समाधान का नाही.
पुन्हा विचारलं, दुःख जाणून घ्यायचं होतं, तर काही दागिने वगैरे काही कमी केले, काही साड्या तुझ्या पसंतीच्या आणल्या नाही, किंवा घरामध्ये कोणी सासू सासरे याच्यापैकी काही आहे? नाही नाही, सर्व चांगलं आहे, सासूसारखं आईवडिलासारखे आहे, कोणतीच तक्रार नाही. मग तू दुःखी का? तू का असं म्हणून राहिली की नशिबात जे आहे तेच भेटते? कोणती खोट आहे? काय कमी आहे तुझ्या नवऱ्यामध्ये? जिथपर्यंत मला कळणार नाही तिथपर्यंत उपाय नाही होणार. मग तिनं सांगितलं, तिला जरासं बोलतं केलं, माझ्या नवऱ्यामध्ये सर्व काही चांगलं चांगलं गुण आहे, दिसायलाही चांगला आहे, सुखवस्तू कुटुंबातला आहे, सर्व काही आहे, परंतु ज्यावेळेस ते हसते त्याचे दात मला चांगले दिसत नाही. काय म्हटलं? आता पहा, कोण कशामध्ये दुःख शोधेल हे सांगता येत नाही. सर्व गोष्टी अनुकूल, फक्त ते ज्यावेळेस हसते त्यावेळेस मला त्याचे दात चांगले दिसत नाही. बस एवढीच गोष्ट. याच्याकरता तू परमेश्वरावर आरोप ठेवता की एवढं सर्व करून मला मनासारखा पती मिळाला नाही. मग असं कर म्हणे, सायंकाळी झोपते एक असा, काय म्हणते त्याला, खलबत्ता काय म्हणता आपण? नाही ते, हां, ते हातात घे म्हणे, तोडून टाक त्याचे दात, नवीन जसे पाहिजे तसे बसवून टाक म्हणे. महाराज, ते कसं शक्य आहे म्हणे? ते थोडी बदलता येणार आहे म्हणे आपलं. अरे मग ते बदलता येत, मग तू बदलून घे ना, तू स्वतःच्या मनाला बदलव. दुःखाचं कारण हेच आहे. आपण काय म्हणतो, परिस्थिती बदलली पाहिजे. परिस्थिती नाही बदलत, आपण बदललो पाहिजे. बदलाव आपल्यामध्ये पाहिजे. परिस्थिती जशी आहे तशीच आहे. एक पुन्हा उदाहरण सांगतो. एक कपड्याचे व्यापारी होते आणि त्या नगराचा राजा रोज रात्री फिरत होता नगरामध्ये, कोण दुःखी आहे कोण दुःखी आहे. आता हे व्यापारी त्याच्या दुकानासमोर रात्री त्याला एकदम दुःखी असं बसला होता. मग राजाने, मंत्री सोबत होता, त्याला म्हटलं, जाय पाय म्हणे त्याला काय दुःख आहे, एवढ्या रात्री तो बसून आहे. मग मंत्रीने त्याला म्हटलं की बा तू दुःखी आहे का? माझ्यासारखा दुःखी कोणी नाही म्हणे. काय झालं? आता काय सांगू म्हणे. नाही, सांगाच लागेल म्हणे, कारण मला राजानं पाठवलं. तर मग राजाचा आदेश आहे तर त्याला सांगणं भाग पडलं. मी आहो म्हणे व्यापारी, यावर्षी थंडी खूप पडल असा अंदाज बांधून 500 ब्लँकेट मी आणले म्हणे, 200 रुपयाच्या भावानं. पण माझं नशीब फुटकं म्हणे, यावर्षी थंडी पडलीच नाही. एक ब्लँकेट कोणी नेलं नाही. किंमत सांगितली नाही त्यांनी, पण 500 ब्लँकेट 200च्या भावानं त्यानं आणून ठेवले होते. एकही ब्लँकेट खपला नाही. पैसा पूर्ण अडकून पडला. आता माझा धंदा कसा चालल, मी खाऊ काय? मंत्री आले राजापाशी, सांगितलं महाराज अशी अशी त्याची अडचण आहे. सकाळी दरबार भरला. राजाने सांगितलं, तो जो व्यापारी आहे त्याच्याकडून प्रत्येकाने एक एक ब्लँकेट खरेदी करायचं, 500-500 रुपये प्रत्येकाने. आता काही लोकांनी मनाचा प्रयत्न केला, महाराज यावर्षी थंडीच नाही, आमच्याजवळ पहिलेच काही आहे. हे पहा,
तुम्ही सर्व लोक पैसेवाले आहे. थंडी नसली काय आणि तुमच्या घरी ब्लँकेट असलं काय पांघराले एक एक तुम्ही जास्तीचं घेतला तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. परंतु जो घाट्यात आहे त्याला त्याचा फायदा मिळेल. आणि नाही तुम्ही खरेदी केलं तर परवा तुम्हाला 5-5 हजार रुपये प्रत्येकाले दंड. मग आता राजाचा हुकूम 500 गेलेले बरे की 5000 गेलेले बरे. पटापट लाईन लागली. केवढ्याचं आहे? 500चं घ्या, माझं घ्या, माझं घ्या. सायंकाळपर्यंत सर्व कटून गेले. एक त्याने मुद्दाम ठेवला आपल्यासाठी, एक राहू दे बा आपल्यासाठी, थंडी नाहीत नाही. प्रधानमंत्री आला राजाचा सायंकाळी, बाबा ब्लँकेट पाहिजे म्हणे. संपले म्हणे. अरे नाही, एक कसंही कर पण एक मला दे. आता एक तर होताच. पहा म्हणे, एक ठेवला मुद्दाम मी माझ्यासाठी, पण तुम्ही आता एवढी विनंती करत आहात तुम्हाला देतो, पण 1000 रुपयाचा आहे म्हणे. प्रधानमंत्रीला वाटलं की बा 5000 देण्यापेक्षा 1000 गेलेले बरे, 4 वाजते ना. 1000 रुपयात तोही ब्लँकेट दिला. 500-500 सारे चालले गेले. 200ची खरेदी होती. आता ते खुश व्हायला पाहिजे नाही का. दुसऱ्या दिवशी राजा आला, त्या दिवशी पुन्हा त्याचं तोंड उतरलेलं, चेहरा पडलेला असा बसून. राजाने पाहिलं, मंत्र्याला पाठवलं. अरे ते काहून सारे ब्लँकेट घेतले तरी तो दुखी का? जाऊन विचार म्हणे त्याला. विचारलं, बाबा तू दुखी आहे का? तर हो. काय कारण आहे? ब्लँकेट 500 मध्येच विकले म्हणे. 1000 येत होते. किती येत होते? 1000 रुपये येत होते म्हणे. मी 500 विकून बसलो. आता वास्तवामध्ये हे दुःखाचं कारण असायला पाहिजे का? खरेदी 200ची, विकले 500, 300 प्रत्येकावर नफा घेतला. परंतु एक ब्लँकेट 1000 मध्ये गेल्यामुळं त्याला वाटलं की हे जर 1000 मध्ये गेले असते तर आज मी धनवान झालो असतो. मग परिस्थितीनं त्याला सुखी केलं होतं. परंतु यांनी आपल्या मनामध्ये असे विचार आणून अनुकूल परिस्थितीला त्यांनी प्रतिकूल परिस्थिती मानून तो दुःखी राहिला. तुमचे आमचे दुःख असेच आहे. वास्तविकमध्ये दुःख ते नसतेच, पण आपण त्याला मानून बसतो. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही कमी आहे. कोणी नाही असा. कोणती न कोणती कमी प्रत्येकामध्ये आहे. त्या कमीकडं लक्ष न देता जो काही आपल्याजवळ भरपूर आहे त्याचा विचार करून परमात्म्याचा उपकार मानून त्याचं चिंतन करावं, त्याचं स्मरण करावं. हेच दुःखाचं मूळ आहे. आपण जीवन जगण्याची कला शिकलो नाही. आपण आपली एक धारणा करून बसलो की असं झालं तर सुखी होईल, तसं झालं तर सुखी होईल, तसं झालं तर सुखी होईल. काही केलं तरी तुम्हाला मन कुठंही स्वस्थ बसू देत नाही. आता या जावयानं बांधलं घर, 2 खोल्या स्लॅबच्या. वास्तविक ही सुखाची गोष्ट आहे. विचारा पडता येईल कुठे गेले. जावाई सुखी नाही आणि कविताही सुखी नाही. मी सांगतो उघड. येत असते घरी भेटायला, येतेच. कविता आली तर येतेच. का सुखी नाही? छपाई राहिली. छपाई झाली असती, पीकपाणी बरोबर नाही. हे तर सर्व चालणारच आहे. तर आपल्या कर्माशी निगडीत आहे. ज्या ज्या गोष्टी होणाऱ्या आहे त्या टळणाऱ्या नाही आहे.
मनुष्य खरा हुशार त्याला म्हणावं, तो आहे त्या परिस्थितीमध्ये जगण्याचं त्यानं शिकलं पाहिजे. हे तर होणारच आहे. महाराज म्हणतात, धन तो हात का मेल, मेल बहुत बहुतेरा आवे. पैसा हाताचा मळ आहे, आज नाही तर उद्या येईल, जाईल कुठं. करत राहिलं पाहिजे, परमात्म्यावर भरोसा ठेवला पाहिजे. आता समजा याला छपाई झाली, कलरिंगही झालं, त्यावेळेस मन राजी नाही होणार. थोड्याशा मोठ्या खोल्या झाल्या असत्या, आणखी 2 झाल्या असत्या, लग्न हे आहे ते आहे, मन असं म्हणते. तुम्ही कितीही चांगलं मनाले ठेवा, तो मन कोणती न कोणती कमी काढून तो तुम्हाला दुखी केल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराया, आपण नुसतं त्यांची महिमा करतो, पण त्यांनी जीवनाला किती सहजतेने ते जगले. त्यांची पत्नी भांडखोर स्वभावाची होती. तसे मुळात पाहतो म्हटलं तर ते सावकार होते, नाही बाबू. भावाभावाच्या वाटण्या झाल्या, भावानं हुशारी केली, नगदी सर्व आपल्याकडे ठेवला आणि उधारीचं सर्व खाते पुस्तक त्याला देऊन दिलं. हे उधारी वसूल कर आणि हे पैसे तू. तुकाराम महाराजांनी ते सर्व उधारीचे खाते दिले इंद्रायणीमध्ये बुडवून, माफच करून टाकलं. पहिली माफी कोणी दिली असेल या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये तरी जगद्गुरु तुकोबारायांना. गव्हर्नमेंटनं नंतर दिली. कोण जावं, काय करायचं आहे, पूर्ण मन त्याचं पांडुरंगामध्ये होतं. परिस्थिती अत्यंत हालाकीची त्या काळात झाली. पत्नी मरण पावली. एवढे मोठे सावकार असून मुलगी अन्न करीत मरून गेली, अन्नाचा कण नाही मिळाला. दुसरी पत्नी केली, भांडखोर स्वभावाची, रागीट स्वभावाची, कधीच पटलं नाही. आणि ती नेहमी चिडत असायची, ते काही काम नाही करत, रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माझं नशीब फुटलं, खाऊ काय, कसं जगू, याच्यामध्येच ती राहत होती. आणि संत तुकाराम महाराजाला कधीही तिनं स्वस्थ बसू दिलं नाही. एके दिवशी एका उसावाल्या शेतकरीच्या घरी, त्या शेतात त्यांनी राखण केली आणि मजुरी म्हणून 1 पेंडी ऊस तुकाराम महाराजाला दिलं. गावातून आला, लहान लहान मुलांनी एक एक ऊस ओढून एकच ठेवला. अब 1 ऊस घेऊन घरी आला. पत्नीनं पाहिलं आणि त्याच ऊसानं तुकाराम महाराजाला पाठीवर मारलं. त्याचे झाले 3 तुकडे. तुकाराम महाराज म्हणे, बरं झालं म्हणे, आपण 3घं जावं म्हणे, 1 ऊस कसं करणार म्हणून मी विचार करत होतो म्हणे, तू आता चांगलंच केलं म्हणे. त्यांनी सुद्धा परमात्म्याचा आभार मानलं की धन्य परमात्मा, तुम्ही मला अशी पत्नी दिली. संसारामध्ये माझं मन तिनं कधी लागू दिलं नाही, म्हणून मी तुझी भक्ती करू शकलो, तुझं नामस्मरण करू शकलो. संतांनी विपरीत परिस्थितीमध्ये भगवंताचं नाम घेतलं, प्रतिकूल परिस्थितीला त्यांनी अनुकूल केली. आणि हितच आपण चुकतो. बरं, कधी विचारलं नाही मनाला पाहिजे तरी काय, ते केव्हा सुखी होईल. महाराजांनी बाणीमध्ये लिहिलेलं आहे, एक विषय आहे,
ज्यावेळेस आपल्याजवळ एकही पैसा नसते, दिवसभर मजुरी केली, खा प्याचं सामान आणलं, त्याच्यात पैसे गेले, रात्री खाली, तर असा गरीब वर्ग एक पैसा शिल्लक राहील याची आशा करते. एक पैसा शिल्लक राहिला तर ते रुपया केव्हा होईल अशी मन आशा करते. रुपया झाला तर 10 रुपये, 10 रुपयाहून 100 रुपये, 100हून मन हजारावर जाते, हजाराहून लाखावर, लाखाहून करोडवर. अब्जोपती झाला, अरबपती झाला तरी त्याला आणखी याच्यापेक्षाही मोठं धनवान आपण होऊ. एवढं झाल्यानंतर त्याला वाटते की बा आपण राजा झालो पाहिजे. राजाला वाटते आपण बादशाह झालो पाहिजे, आणि बादशाहाला वाटते आपल्याला इंद्राचं आसन भेटलं पाहिजे, आणि इंद्र म्हणते मला मनुष्य शरीर भेटलं पाहिजे. असं उलट आहे. अहो प्रभु मानव तन दीजे भरतखंड के माई, करा केवळ भक्ती और संत सेवा और करा कछु नाही. देवता म्हणते आम्हाला मनुष्य शरीर भेटलं पाहिजे, आणि आपण म्हणतो देव झालो पाहिजे, स्वर्गात गेलो पाहिजे, इंद्र झालो पाहिजे. एक व्यक्ती होता, व्यापारात बसला घाटा. आता घाटा झाल्यानंतर दुकान बसलं, आता करावं काय. अशा वेळेस लोकांना संतांची आठवण येते. दुःख असलं तर सुखात न भगवंत आठवत, न कोणी साधू संतांच्या दर्शनाला जात, आणि जाईल तरी ते रविवारी शोक आहे म्हणून चला आता गजानन महाराज रविवार आहे जाऊन येऊ. त्याच्यामध्ये भाव कमी असते, आणि फिरणं फॅमिलीसोबत जाऊ हा उद्देश जास्त असते. संत म्हणतात दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे नको. जो सुख में सुमिरन करे तो दुःख कहाँ से होय. सुखामध्ये आपण भगवंताचं नाम घेत नाही, त्याचं स्मरण करत नाही, म्हणून दुःख येते. आता दुःखात आठवण काढतो, आणि हेच जर आपण सुखात केलं तर दुःख होणारच नाही. कोणीही असा मनुष्य मिळणार नाही की जे म्हणाल की मला दुःख पाहिजे. प्रत्येकाला सुख पाहिजे. हा सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत त्याच्या. गाडी बंगला पैसा नोकर चाकर हे झालं तर आपण सुखी राहू. मी अशा लोकांच्या घरी जातो ज्याच्या घरी अमाप पैसा आहे, गाडी आहे, बंगले आहे, नोकर आहे, ते माझ्यासारख्याच्या पाया पडते. मग ते सुखी की मी सुखी? माझं काय काहीच नाही. एवढे मोठ्या माणसाले काही न काहीतरी कमी आहे म्हणून ते दर्शन करते. काही न काहीतरी त्याची अपेक्षा आहे, ज्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी भेटून नाही राहिली. बंगले आहे, गाड्या आहे, नोकर चाकर आहे, पैसा आहे. बंगालमध्ये जातो मी, हावडा आणि बंगालचं अंतर तसं 1 तासाचंच आहे, पण तू ट्रॅफिक जाममध्ये 4-5 तास लागते जायले, 4-5 तास यायले. तर कलकत्त्याहून त्या मारवाडी लोकांच्या बाया आपापल्या गाडीनं येतात सत्संगतीसाठी आणि वापस जातात, आणि आम्हाला बोलावण्यासाठी पण ते काय म्हणते त्याले टॅक्सीसारखी गाडी करून देतात. ते 600-700 रुपये 800 रुपये गाडीवाले घेते, पण त्यांना त्याची काही काळजी नाही. सर्व आपण सत्संग झाली पाहिजे, भजन झालं पाहिजे. काय करतात त्या
जसं त्यांना पत्ता लागला की त्या ठिकाणी मी आलेलो आहे, महिनाभर राहू, 15 दिवस राहू, आपल्या घरी सत्संगाचं कार्यक्रम घेऊन आपल्या मुलीला, आपल्या बहिणीला, नातेवाईकाला साऱ्याला बोलावतात आणि 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपू देत नाही. ज्ञानाचं विचाराल, भजनाचं विचाराल, काय त्याच्या अडचणी आहे त्या सर्व आपल्याला सांगाल. त्याचे घरं जर पाहिले तर असं आपलं मान आपली खाली येऊन जाते. सांगण्याचं तात्पर्य, तुमचा आमचा दृष्टिकोन त्याला आपण सुखी म्हणतो आणि ते सुखी लोक सत्संगतीच्या आणि रामभजनाच्या मागे लागलेला आहे. एक व्यापारी धंद्यामध्ये घाटा झाला, मग मन वैतागलं, सुचलं काहीच नाही, काय करावं, कुठं जावं, कोणाजवळ बसावं, जिकडे तिकडे त्याच गोष्टी, कसा झाला घाटा, वैतागला तो. थोडं दूर गावाच्या बाहेर एक आश्रम होता, त्या ठिकाणी एक संत राहत होते. गेला तिथं. न संताचं ज्ञान ऐकायचं होतं, न संगत ऐकायची होती, पण आता कुठंतरी मन लावलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी गेला, बसला एक कोपऱ्यामध्ये. मग वेळेवर रोज तिथं सत्संग होत होती, आरती होत होती. ते सर्व पाहून त्याला थोडंसं बरं वाटलं. मग 2-3 दिवसानंतर तो वेळेच्या आधी त्या ठिकाणी जाऊ लागला आणि तिथलं काय काम आहे ते पाहून, साफसफाई असेल, दुसरं काही काम असेल, तो करू लागला. आपले पाटील बापू आहे की नाही, पाटील बापूचा एक स्वभाव आहे विशेष, ते तुमच्या चपलाकडं पाहिजे आणि आपल्या हातानं प्रत्येकाचे असे लाईनमध्ये ठेवाल. तुम्ही कुठेही पहा, मोठ्या संगतीत जाऊन पहा, आपण बॅगा ठेवला की अंदर हातपाय धुतले की संगतीमध्ये दर्शनाचं पाहतो. तर त्या ठिकाणी तो सेवा करत राहिला. हळूहळू संतांचे लक्ष त्याच्यावर गेलं का, हा कोण आहे बा, आत्ताच येत आहे, पण सत्संगतीमध्ये येते, आधी येते, सेवा करते, सत्संग संपल्यावरही थांबते. मग एक दिवस त्याला थांबवलं. का रे बाबा, तू रोज सत्संगतीला येतं, सगळ्यात आधी येतं, सगळ्याच्या नंतर जातं, तुला कामधंदा काही नाही का, घर कसं चालते, दिवसभर तू इकडंच राहशील तर. मग त्याने सांगितलं की माझा व्यापार होता परंतु पूर्ण बुडाला, कामधंदा असं मला काही राहिलं नाही. आता या ठिकाणी माझं थोडंसं मन बी लागलं म्हणून मी हे सर्व करत आहो. मग संत आलेली दया, संत दयाळू असतात ना. एक दिवस केली त्याच्यावर कृपा, काही दे म्हणे, मला तुला लिहून द्यायचं आहे म्हणे काही. आता तिथं होतं आपल्या मटक्याचं खापर, नाही काय म्हणतो त्याला आपण, हां ते होतं. आता महाराज हे चालेल का म्हणे, हो चालते म्हणे. त्याच्यावर लिहून टाकलं त्यानं एक, काय लिहिलं, हे घेऊन जा म्हणे, उद्या तुला सकाळी 1 रुपया मिळेल, याची पूजा करायची, फुलं गेलं व्हायचे. मग जिथं काहीच नाही आणि मागलंही नाही, संतांनी कृपा केली आणि सकाळी खरोखर त्या ठिकाणी 1 रुपया होता. पत्नीला बोलावलं, पहा म्हणे संतांनी कृपा केली म्हणे, एवढ्या दिवसाची सेवा निस्वार्थी भावनेने केली, आता रोज आपल्या घरी 1 रुपया आपल्याला मिळणार म्हणे. एक दिवस पत्नीनं म्हटलं, एकानं काय होते म्हणे,
जरा जाऊन महाराजाला विनंती करा आणि 1 झिरो त्याला वाढवायला लावा म्हणे. बरं म्हणे. ते गेला घेऊन. संगत संपल्यानंतर महाराज एक विनंती होती. काय नाही, तुम्ही फार कृपा केली, रोज 1 रुपया येत आहे, महागाईमध्ये थोडं भागत नाही, जरासं त्याला 1 झिरो वाढवून द्या म्हणे. असं का म्हणे? आणलं का ते? हो आणलं. घे. आता रोजचे 10. आता 10 मिळालं समाधान पाहिजे ना. 2-4 महिने गेले. दोघंही पती पत्नीने विचार केला, महाराज तर आपल्या घरचाच आहे म्हणे. थोडीशी विनंती करायची, अडचण दाखवायची, न्या म्हणे तुम्ही. नेलं. थांबले महाराज. काय होतं? काही नाही महाराज म्हणे, फार कृपा केली, पण थोडंसं म्हणे तुमच्या कृपेनं व्यवस्थित चालू आहे आणि हळूहळू असं वाटते म्हणे थोडा आपण आता काहीतरी करावं 2 पैसे कमवण्याचं. ते 10 रुपये थोडे कमी होते म्हणे. 1 जर 100 वाढून दिला, 100 रुपये जर मिळत गेले रोजचे, तर मी व्यवस्थित कामाला लागेल म्हणे. आता काय हरकत नाही म्हणे. 100 आले रोजचे. आता तरी संतोष. काही महिने जाऊ दिले. लालच फार खराब असते आणि जसं ते महाराज त्याच्या घरचे समजून थांबल्याबरोबर महाराजांनी ओळखलं, न सांगताच. ते आणलं का म्हणे? हो महाराज आणलं म्हणे. आण म्हणजे वाढून देतो. न सांगताच 1000 रुपये रोज. आता 1000 रुपये रोज इकडं थोडासा व्यापारी वाढवला. आता संगतीमध्ये जाणं नाही. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, महिना इकडं वाढलं ना काम. धंदा वाढला तसा पैसाही कमी पडला. जेवढा तुम्ही वाढाल तेवढा पैसा कमी पडला. मग पैसा भेटण्याची जागा तर माहीतच होती. 1000चे 10,000च करायचे होते. चला म्हणे करू प्रयत्न. काही म्हणाली महाराज तरी ऐकून घेऊ. खूप महिमा केली. धन्य आहे तुम्ही. आज तुमच्या कृपेनं माझा व्यापार एवढा चांगला चालत आहे. पण ते महाराज म्हणे पैसा कमी पडून राहिला, व्यापार खूप वाढला, थोडी काय कृपा झाली म्हणे. काय हरकत नाही, आणलं का म्हणे? ते आणलं. वाढवून दे. 10,000. 10,000 रोज मिळत गेले. आता संगतीला येणं सोडून दिलं. 6-6 महिने तोंडच दाखवलं नाही. पण 10,000 मिळूनही संतोष नाही. पत्नी म्हणे एकदा शेवटचा जा, काही करून 1 झिरो वाढून घ्या, मग पुन्हा जायचंच नाही म्हणे. 1 लाख रोजचे आल्यावर काय देईल कोणी कुठे? काही करा, महाराज तुमच्यावर लई कृपा आहे म्हणे तुमची, ते तुम्हाला नाही म्हणणार नाही. गेला 2 वर्षानं. महाराजांनी म्हटलं बरेच दिवस झाले म्हणे तू आला नाही, 2-2 वर्ष. का महाराज तुमची कृपा अशी झाली, वेळच नाही मिळत म्हणे. एवढा मोठा व्यापार वाढला, एवढा व्यापार वाढला का आज मला शेठ म्हणते म्हणे लोक. नाही चांगलं झालं म्हणे, तुझं चांगलं झालं, असंच अधूनमधून येत जा म्हणे. आज कसं काय आलं म्हणे? बस तेच थोडंसं काम होतं म्हणे. हां ते आणलं का म्हणे? ते खुश झाला, कारण आता 1 लाख होणार होते. हे घ्या महाराज म्हणे. कधी महाराज त्याच्यावर 1 झिरो लिहिते वाट पाहून. महाराजांना काय ऐकलं ते 1च दिला खोडून, घेऊन जा म्हणे. आता 1 खोडल्यावर त्याच्यामध्ये त्या झिरोची किंमत 0च झाली. दुसऱ्या दिवशी काहीच नाही. पाहिलं तर त्याचे 1 खोडलेला, 1 नाही म्हणे याच्यावर. आता काय करावं? 1 गमावला तर सारे शून्य झाले. तर 1 आहे परमात्मा, त्याला धरून तुम्ही सर्व करा.
जो काही तुमच्या भाग्यानं